हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अंड्याचा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही. घरी असणाऱ्या साहित्यातच आपल्याला तो बनवायचा आहे आणि तोही कढईमध्ये बनवायचा आहे. एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन जर तो बनवला तर बेकरीसारखा मऊसूत एकदम परफेक्ट केक बनतो. केक म्हटलं की लहान मुलांना केक हा आवडतोच. घरी जर बनवून असा केक जर मुलांना दिला तर मुलं आवडीने खातील. तुम्ही इथे पाहू शकता केक कसा झालेला आहे. एकदम मऊसूत होतो, एकदम स्पॉन्जी असा केक होतो आणि त्यासाठी आपल्याला जास्त साहित्यही लागत नाही आणि कमी वेळामध्ये पटकन होतो. त्यासाठी तुम्हाला मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनची गरज नाही. असं काही नाही की केक बनवण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन पाहिजे. तो कढईमध्ये किंवा तुम्ही पातेल्यामध्येही बनवू शकता. अगदी सहजरित्या सहज बनणारा, कमी वेळात घरी असणाऱ्या साहित्यात एकदम सॉफ्ट आणि प्रत्येकाला जमेल असा. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मी जे जे साहित्य ज्या प्रमाणात सांगितलेलं आहे त्या पद्धतीने केक बनवून बघा. प्रत्येकाला जमणार असा हा केक आहे. किती सॉफ्ट झालेला आहे. पाहता क्षणी खावासा वाटणारा, ज्यांना केक आवडतो त्यांना तर नक्की खावासा वाटणार अशी केकची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे. तूप घेतलेलं आहे, त्यासाठी मैदा घेतलेला आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर कोणताही इसेन्स नसेल तरी वेलची पूड घ्या. मी तरी पण जास्त केक चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये वेलची पूडही घालणार आहे. साखर घ्यायची आहे, ड्रायफ्रुट्स जे तुम्हाला आवडतात ते आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. आपलं जोपर्यंत केकचं बॅटर तयार होते तोपर्यंत कढई आपल्याला गरम झालेली पाहिजे, कारण कोणताही बेकिंगचा पदार्थ बनवत असताना अगोदर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे. तुम्ही ज्या भांड्यात केक बनवणार आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तोही तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे बटर पेपर नाही म्हणून मी त्या भांड्याला, केक टीन जो माझ्याकडे आहे त्याला मी थोडंसं तूप लावलेलं आहे. तूप लावून झाल्यानंतर थोडासा मैदा त्यावरती भुरभुरायचा आहे, म्हणजे आपण जो केक बनवणार तो आपल्या त्या केक टीनला चिकटणार नाही. म्हणजे आपल्याला बटर पेपर जरी नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. गॅसवरती कढई गरम होत्या आणि केक टीन पण आपला तयार झालेला आहे. आपण आता चला बॅटर बनवून घेऊया. तीन अंडी मी एका भांड्यामध्ये फोडून घेतलेली आहेत आणि अंडी शक्यतो फ्रीजमध्ये डायरेक्ट घ्यायची नाहीत, नॉर्मल टेम्परेचरवरती असलेली घ्यायची आहेत. 3 अंडी घेतलेली आहेत. आपल्याला आता ते फेटून घ्यायचे आहेत. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही फेटू शकता. माझ्याकडे बीटर होतं म्हणून बीटरच्या साहाय्याने मी छान अशी फेटून घेणार आहे. मिक्सरमध्ये जरी बनवला तर अशा पद्धतीनेच बनवायचा आहे. आपण 1 वाटी मैद्यापासून केक बनवणार आहे, त्यासाठी 3 अंडी पुरेशी आहेत आणि पाऊण वाटी साखर घालायची आहे. पाऊण वाटी साखर कशासाठी? कारण अंडी घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला पाऊण वाटी साखर घालण्याची गरज आहे. बीटरच्या साहाय्याने साखर आणि अंडी एकत्रित छान असं फेटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये जरी फिरवलं तरी अशाच पद्धतीने प्रोसेस आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवू शकता, परंतु मी बीटरच्या साहाय्याने साखर विरघळेपर्यंत छान असं फेटून घेणार आहे. जेवढी तुम्ही अंडी छान अशी फेटून घेणार तेवढा आपला केक छान असा स्पॉन्जी बनतो. थोडासा व्हाईट कलर येईपर्यंत मी फेटून घेणार आहे. साधारणतः एक मिनिटासाठी मी ते छान फेटून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता 1 मिनिट फेटल्यानंतर कलर अशा पद्धतीने चेंज झालेला आहे. आता त्यामध्ये तूप घालायचं आहे. तूप साधारणतः पाव वाटी तूप त्यामध्ये घालायचं आहे. मी ते तूप वापरलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता, परंतु घरी असणाऱ्या साहित्यात म्हटल्यानंतर मी त्यामध्ये तुपात बनवलेला केक छान बनतो म्हणून तूप वापरायचं. तूप घातल्यानंतर छान असं आणखी आपल्याला थोड्या वेळासाठी ते फेटून घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर तूप त्यामध्ये मिक्स होईपर्यंतच फेटून घ्यायचं आहे. केक बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा आहे.
आणि त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर आपल्याला चाळणीने 2 ते 3 वेळा सर्व एकत्रित छान असं चाळून घ्यायचं आहे. जेवढा तुम्ही मैदा चाळून घ्याल तेवढा तुमचा केक छान असा फुलून येतो, छान सॉफ्ट स्पॉन्जी असा बनतो. त्यामुळे मैदा 2 ते 3 वेळा चाळून घ्यायचा. अंड्याचा केक आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं इसेन्स मी जास्त घातलेलं आहे. तुमच्याजवळ जे इसेन्स आहे ते वापरू शकता. इसेन्स नसेल तर वेलची पूड थोडीशी जास्त वापरायची. त्यामध्ये थोडासा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. कोणताही गोड पदार्थ बनवत असताना आपण चिमूटभर किंचितचं मीठ घालतो, तेही मीठ घातलेलं आहे आणि आता बीटरच्या साहाय्याने छान असं फेटून घेणार आहे. मैदा मिक्स होईपर्यंत मी फिरवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता किंवा चमच्याच्या साहाय्यानेही मैदा त्यामध्ये घातल्यानंतर मिक्स करून घेऊ शकता. तुम्ही ते कन्सिस्टन्सी पाहू शकता. गरज वाटली तर त्यामध्ये दूध घालायचं आहे, परंतु मला इथे गरज वाटत नाही कारण 3 अंडी घातलेली आहे. त्यामुळे दूध घालायची गरज इथे लागत नाही कारण 1 वाटीच आपण मैदा घेतलेला आहे. जर गरज वाटली तर तुम्ही दूध घालू शकता. कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीने बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. केक टीन आपण सुरुवातीलाच तयार करून घेतलेला. ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स मी त्यामध्ये घातलेले आहे. सुरुवातीला तुम्ही नंतरही घालू शकता, परंतु काय करतात वरती जर ड्रायफ्रूट्स असतील तर मुलं पटकन साईडला काढतात, म्हणून मी त्यामध्येच मिश्रणात ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत म्हणजे खातात. बॅटर आपल्याला इतकं सैलसर ठेवायचं आहे. तुम्ही पाहिलं असेलच कशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि आपल्याला पूर्णपणे भांड्यात म्हणजे पूर्णपणे भरायचं नाही, थोडंसं रिकाम अर्ध्यापर्यंत येईल इतकंच मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं टॅप करायचं म्हणजे बबल्स राहणार नाहीत. मी चांगलं थोडा वेळ टॅप केलेलं आहे. कढई पण आपली गरम आहे आणि त्यामध्ये आपण केक टीन ठेवलेलं आहे. वरून झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला केक हा शिजू द्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो असेल तर आपल्याला साधारणतः 30 ते 35 मिनटं केक बेक होण्यासाठी लागतात. मी 30 ते 35 मिनटानंतर पाहिलेलं आहे. आपला केक छान असा बेक झालेला आहे कारण सुरीला काहीही चिकटलेलं नाही. तर केक छान झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. केक टीन खाली घेतलेला आहे. 10 मिनटं केक छान असा थंड होऊ दिलेला आहे. थंड झाल्यानंतरच केक टीनमधून बाहेर काढायचा आहे. थोडंसं टॅप केलेलं आहे. टॅप केल्यानंतर केक सहजरित्या निघेल. तुम्ही ते पाहू शकता केक आपला तयार आहे. खूप छान बेकरीमध्ये जसा भेटतो तसा केक आपला तयार आहे. किती सुरेख केक झालेला आहे. खूप छान केक बनतो. घरच्या घरी असणाऱ्या साहित्यात कमी वेळामध्ये किती सॉफ्ट झालेला आहे. अशा पद्धतीने केक नक्की बनवून बघा. सर्वांना आवडतोच केक हा आवडतोच, पण घरी बनवलेला केक आणि तोही इतका सुंदर केक खरंच या पद्धतीने नक्की बनवून बघा. खूप छान बनतो. केक तर झालेला आहे तर केक मी तुम्हाला कट करून पण दाखवते. पूर्णपणे आतपर्यंत एकदम सॉफ्ट असा मऊ झालेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. खूप छान झाला आहे केक. एकदम मऊ बेकरीसारखा केक होतो. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. झाला ना बेकरीसारखा केक. मी सांगितलेले प्रमाण वापरून केक बनवून बघा. प्रत्येकाला जमेल कमी साहित्यामध्ये पटकन होणारे अशी ही केकची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही केक बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की केक कसा झाला. ही केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा किचन क्वीन रेसिपीज. किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.